तर आता हिवाळी भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी मार्केटमध्ये यायला लागलेली आहे. हाय एव्हरीवन, मी सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर ही भाजी ना मला खूप आवडते, हरभऱ्याची भाजी. पण याला जरा निवडताना खूप लक्ष द्यावं लागतं. भाजी आणल्याच्या नंतर थोड्या वेळ मी उन्हात ठेवले, म्हणजे याच्यात आळ्या असतील ना तर उन्हाच्या ह्याच्याने निघून जातात. त्यानंतर भाजी अशी झटकायची आणि फक्त महागून त्याचे देठ तोडून घ्यायचे, म्हणजे खुडायची भाजी. भाजी निवडणं चालू होतं, इकडं न सोहून अक्रोड घेऊन बसलेला फोडायला. तर मला ना थोड्याशा स्वस्त भावामध्ये मिळाले ते अक्रोड, तर पण हे फोडायचे होते. तर त्याचं असं फोडणं चालू होतं आणि मला देणं चालू होतं, त्याचं कमी खाणं आणि मला जास्त देणं. तर मुलं कधी असे मोठे होतात ना कळतच नाही. तर मी त्याच्या समाधानासाठी खात पण होते. त्यानंतर ना मिक्सरला ना हिरवी मिरची, अद्रक, लसूण वाटून घेतला, कारण भाजी ही फोडणी टाकायची आहे. अद्रक हा ऑप्शनल आहे, फक्त लसूण आणि मिरची जरी तुम्ही टाकला तरी पण चालेल. भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कांदा सुद्धा ऑप्शनल आहे, कोण टाकतात कोण टाकत नाही, पण मला आवडतो भाजीमध्ये हा कांदा. आणि कांदा टाकून घेतला मस्त असा. आणि आता भाजी जी आहे त्याच्यावर तेल घातलं, जिरे वगैरे काही टाकले नाही. जिरे जर तुम्हाला लागायचे असतील तर तुम्ही टाकू शकता जिरे. आणि त्यानंतर ना जे आपलं वाटण होतं ते वाटून घेतलं, हिरव्या मिरच्याचं वगैरे. ही भाजी ना भाकरीसोबत, शिळ्या चपातीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर अगदी मस्त लागते. मला तर खूप आवडते बरं का ही भाजी. त्यानंतर ना छान तेलामध्ये ना कांदा आणि मिरची, अद्रक वगैरे मस्त फ्राय केलं. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर हळद टाका, नसता तुम्ही ती स्किप करू शकता. आणि इकडे मुगाच्या ऐवजी तुम्ही मसुरीची डाळ ही वापरू शकता. पण जरा मुगाची डाळ हे हेल्दी मसुरीच्या डाळीपेक्षा, म्हणून मी इकडं मुगाची डाळीचा उपयोग केलेला आहे. आणि मस्त कढईमध्ये हे मिश्रण मस्त परतून घेतलेलं आहे. पाणी पिळायचं आहे भाजीतलं आणि भाजी ना अशी सुटी करून टाकायची आहे, कारण जर तुम्ही तसंच टाकलात ना तर ते एकाच ठिकाणी सगळं मिश्रण बसतं आणि भाजी एकाच ठिकाणी चिपकून बसते. तर ह्या भाजीमध्ये ना मीठाचंही प्रमाण कमी टाकायचं आहे. मी मीठ टाकून घेतलेलं, स्किप झालं ते दाखवणं, कारण ही भाजी ऑलरेडी थोडीशी खारट असते. बाय द वे, तुम्ही ही भाजी ना पंख्याखाली सुकून उन्हाळ्यामध्ये ना ह्या भाजीची गरगट्टा सुद्धा करू शकता. तर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि मला ना अजिबात राहवत नाही या भाजीचा. इतका छान सुगंध येतो माहिती का. तर मी लगेच शिळ्या चपाती बरोबर ना ही गरम गरम भाजी घेतली. आणि माझी एक्साइटमेंट बघा, मला एवढी आवडते ना, प्रचंड आवडते. तर पहिल्यांदाच तुमच्यासाठी आणि मी ही ट्राय केली, तर एकदम 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 मस्त झालेली होती. मला कंट्रोलच होत नव्हतं. आणि इकडे बघा, भाजी खाण्याच्या नादात बाही केलं नाही बा.